मित्रांनो, आपल्या मुलांना पहिलीपासून शाळेत आता कृषीविषयी शिकवला जाणार आहे. चला तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तर चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. डॉ. बाबासाहेब सावंत कोकणी कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, संस्थात्मक विकास योजना आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी, भविष्याची उज्ज्वल नांदी या विषयावरील कार्यशाळेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते. मंत्री केसरकर म्हणाले, भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून चालू वर्षापासून इयत्ता पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी शिक्षकांना पण कृषी शिक्षण देणार. राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणत्याही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.